म्हणजे नगर शहरात महानगरपालिकेच्या प्रशासकीय मंडळाने नगर शहरातली पाणीपट्टी वाढवल्याचं त्यांनी पेपरमध्ये दिले. पाणीपट्टी वाढवायला अजिबात आमचं दुमत नाही. अरे पण नगर शहरात 350 कोटीचे अमृत योजनेचं कामं झाले, फेज 2चे कामं झाले. सगळे मिळून असं सांगतात कागदावर एकदम मोठेपणाने की 500 कोटीचे कामं झाले. पण नगरकरांना पाणी का नाही मिळत? साविड्याला गेलं तर 4-5 दिवसांनी पाणी. केडगावला तीच परिस्थिती, बोरडगाव रोडला तीच परिस्थिती, सारसनगरला तीच परिस्थिती, शहरात पण तीच परिस्थिती. आणि पाणीपट्टी तुम्ही घेता एवढले, मला म्हणायचं तुम्ही एवढे शासनाचे पैसे आले, मग ते चांगल्या पद्धतीने वितरित का नाही झाल्या? त्या योजना पूर्ण का नाही झाल्या? याला जबाबदार कोण आहे? ही पण जबाबदारी त्यांची आहे ना. आज शहरात कुठंच प्यायला पाणी मिळत नाही. खरं म्हणजे महानगरपालिका ही सेवा देणारी संस्था आहे. महापालिकेने सगळ्या सेवा दिल्या पाहिजेत, आरोग्याच्या सेवा, पाणी पुरवठ्याच्या सेवा, रस्त्याच्या सेवा. पण महापालिकेने ती पैसे उकळायचे मागं लागले. अरे पे अँड पार्क सुरू केलं. अरे नगर शहर हे मध्यमवर्गीयाचं गाव आहे. तिथं तुम्ही 9 मीटरच्या रोडला इकडून पे अँड पार्क, तिकडून पे अँड, लोकांना जायचं कुठं? ह्या गावातल्या लोकांचे पगार काय असे 50,000 आणि 1 लाख नाही आहेत. ते बाजारात खरेदीला गेल्यावर तुम्ही त्यांच्याकडून 10-10, 20-20 रुपये उकळणार. तुम्ही कोणत्या तरी गुंडाला ते टेंडर देणार, ते लोकांच्या गाचंड्या धरणार, त्याच्याकडून पैसे काढणार. आणि नगरकरांनी करायचं काय? हे गोरगरिबाचं गाव आहे, हे आम्ही करून देणार नाही. नाही म्हणजे नाही. शिवसेनेचा आमचा इशारा आहे.